सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा खंडारी नाम सप्ताह मौजे कोऱ्हाळे बुद्रुक तालुका बारामती जिल्हा पुणे विनीत समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ कोऱ्हाळे बुद्रुक. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका यदक्षरम मणाखे आनंदम मज केवलम श्रीमन्निवृत्तीनाथेत ख्यातमं दैवतम महाश्रेत लाडकिले कमी संतांची मजबरी कृपा बहुतांची वैराग्य परममूर्ती संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा अत्यंत महत्वाचा अतिशय प्रासादिक 4 चरणाचा भगवान श्री परमात्म्याशी अनन्यतेचं एक आपलं स्वतःच नातं प्रकट करणारा रूपकात्मक गोड असा अभंग आजच्या चिंतनाच्या या उत्सवाच्या प्रारंभ करता आपण घेतलेला आहे. भगवान श्री सिद्धेश्वराच्या या पवित्र प्रणांगणामध्ये उपस्थित धर्म मंडपामध्ये श्री क्षेत्र कोराळे बुद्रुक या पवित्र भूमीमध्ये वारकरी संप्रदायाच्या प्रदीर्घ अशा परंपरेत चालू असलेला प्रतिवार्षिक हा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि प्रवचन कीर्तन सोहळा गणेश जयंतीच्या पर्व काळाचा हा सोहळा याही वर्षी प्रारंभ झाला आहे. मागच्या वर्षी झाला का नाही कोरोनात? झाला. प्रतिवर्षी झाला असेल, फक्त छोट्या मोठ्या प्रमाणात झाला असेल कोरोनात. गेल्या 4-5 वर्षापासून आमचे परमस्नेही दत्ताभाऊ गायकवाड, आदरणीय आपलं दत्ताभाऊ गावडे, आदरणीय दिलीप अण्णांकडे यायचे नाही का, परिसरात यायचे आणि कीर्तन एक सेवा व्हावी अशी त्यांची इच्छा. पण माझ्याही घरी उत्सव असल्यामुळे मी पौष वारी झाली की 2-3 दिवस उत्सवाच्या तयारी करता ठेवायचं. पण आज तुमच्या प्रेमाकरता आलो. मला आता जाऊन पहाटे 4 वाजता विना उभा करायचा आहे आमचा घरचा. उद्या प्रारंभ आहे. अण्णा 7 दिवस थांबले होते माझ्याकडे दिलीपान असं. पण तरी इथं आल्यानंतर तुम्हा सर्वांच्या भेटी, इथली प्रसन्नता, इथलं आयोजन नियोजन बघून मला आनंद वाटला. अण्णा, मी गुन्हा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो डोळे कान त्याची ठाई मन पायी राहोय ह्या अभंगाचं चिंतन करून आलो होतो. आज प्रारंभ म्हणून करूया. पण मला विशेष एका भाविकाने सांगितलं की नाही आम्ही ना ह्या अभंगावर एकदा ऐकलं, ते टीव्हीत जमलं नाही 3 दिवस. मला ह्या अभंगावर कीर्तन ऐकायचं, एक प्रेमाचा आग्रह झाला म्हणून मी हा अभंग कीर्तनाकरता घेतला. ऐका. अजून त्याचे काही अंतरंगात भावही आहेत. त्यातल्या त्यात अजून एक योगायोग म्हणावा लागेल. माझे जिवलग मित्र, बंधुवत प्रेम करणारे आमचे राजेंद्रदादा सोळसकर, आमच्या ताईंना म्हणजे त्यांच्या कन्या रत्नाला मी आज पहिल्यांदा आग्रह करून कीर्तनाला घेऊन आलो. ती लाडकी झाली म्हणून सुद्धा कदाचित संतांचं लाडकं होण्यामध्ये काय आहे हा भाव या अभंगातून आपल्याला नियोजित वेळे मांडायचा आहे. सगळे श्रीहरी महाराज पखवाजावर आहेत, मिरासे महाराज आदी करून नावं मला आठवत नाही बरं का, मला माफ करा. पण ही सगळी परिचयाची आणि माझ्यावर प्रेम करणारी मंडळी आहे. अत्यंत गुणीजन मंडळी, सुंदर आहे, टाळकरी आहेत. समोर अधिकारी, कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, श्रोते सज्जन, आभाल वृद्ध, माता भगिनी, ही सगळी माझ्याबरोबर माझी शोभा वाढवण्याकरता उभी असलेली सगळी टीम. त्याच्यामध्ये चोपदार, विनेकरी, विशेष करून नाही का वासुदेवाच्या रूपात असलेली ही सगळी मंडळी नाही का. आमचे बारामतीचे हो, ते पण नेहमी असतात. आधी करून कुणाचं नाव माहिती नसेल, राहिलं असेल तर आपल्या चरणाशी नतमस्तक होतो, सर्वांच्या चरणाचं दर्शन घेतो आणि नियोजित वेळेमध्ये ह्या अभंगाची काही सेवा श्रोते आणि आपण वक्ता दोघं मिळून प्रभू चरणी समर्पित करण्याचा प्रयत्न करू. मस्तक हे पाया
मस्तक हे पायावरी वार करे संतांच्या लाडकिले कमी संतांची मजवरी कृपा बहुतांची. हे पहिली गोष्ट आपण लक्षात घ्या. श्री तुकोबारायांनी एका कुमारिकेची भूमिका आणि भगवंताशी अनन्यतेचं आपलं नातं प्रगट करण्याचं रूपक केलेलं आहे. वारकरी संत कधी दृष्टांताच्या माध्यमातून सिद्धांत पटवतात, कधी स्वयंस्फूर्तीने एखाद्या उच्च कोटीचा अनुभव मांडतात, कधी सोप्या भाषेतून आपल्याला प्रबोधन करतात आणि कधी कळावं म्हणून विशेषत्वाने एखादं रूपक करतात. अनेक रूपक तुम्हाला सांगेल. इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला. श्री ज्ञानोबारायांनी आपल्या परमार्थाच्या वटवृक्षाचा झालेला विस्ताराचं केलेलं रूपक आहे. यामध्ये नाथ महाराज तर फार पुढे आहेत, अनेक रूपक नाथ महाराजांचे आहेत. तसा हा श्री तुकोबारायांच्या रूपकात्मक अभंग आहे. तुकोबाराय कन्या नाही, पण ते स्वतःला कन्या समजतात. त्याचा पुढे विस्तार करूया. म्हणजे एका मुलीची ही भूमिका आहे हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला श्रवण करण्याकरता सुद्धा एका कुमारिकेच्या भूमिकेत जावं लागेल, तेव्हा आपल्याला परमात्म्याशी बोलता येईल. आता ती कुमारिकेची भूमिका श्री तुकोबाराय ह्या अभंगाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवत आहेत. या अभंगाची काही बेसिक प्रस्तावना व्हावी, म्हणजे आपल्याला त्याचा भाव कळावा, म्हणून मी थोडस बोलतो. मानवी जीवन जगत असताना प्रत्येक माणसाच्या काही महत्वाकांक्षा असतात. प्रत्येक माणसाचं काहीतरी ध्येय ठरलेलं असतं आणि मी ते पूर्ण करण्याकरता तो प्रयत्नशील सुद्धा असतो. सर्वांचंच ध्येय पूर्ण होतं असंही नाही, सर्वच त्या निश्चित स्थळी पोचतात असंही नाही, पण मानवी जीवन प्रयत्नशील आहे हे मात्र नक्की आहे. मी त्याच्या पुढे जाऊन बोलेल. जे प्रयत्नशील आहे त्यालाच मानव म्हणा. प्रयत्नशील असलं पाहिजे. आपल्या क्षेत्रामध्ये कार्य करत असताना त्या क्षेत्रातल्या सर्वोच्च पदावर जाण्याकरता नेहमी प्रयत्नशील असतो तो सुजन मानव असतो असं मला वाटतं. व्यावसायिक असेल त्याने प्रयत्नशील असलं पाहिजे. त्याने का ध्येय ठेवू नये, मी सुद्धा एक दिवशी अंबानी होईल असं का ध्येय ठेवू नये. माझं एक वाक्य आपण संकोचित संकल्प करून संकोचित ध्येय ठेवून यशस्वी होण्यापेक्षा व्यापक ध्येय ठेवून अपयशी झालेला माणूस कधी मोठा असतो. जीवनातले ध्येय व्यापक असू द्या, होऊ द्या, 2 वेळा अपयश येऊ द्या, 10 वेळा. अजून एक वाक्य सांगू, गंमत म्हणून सांगू. प्रशांत भाऊ, एखादा व्यावसायिक दुकानदार संध्याकाळी दुकान वाढवतो, दुसऱ्या दुकानात जाऊन 90 ml घेऊन घरी येतो आणि तो सगळ्या गावात सांगतो, मी एकदाही हे मद्य प्राशन करून गाडीवरून पडलो नाही, एवढं माझ्यावर कंट्रोल आहे. माझं असं मत आहे, मद्य प्राशन करून गाडीवर न पडण्याच्या गप्पा मारण्यापेक्षा माऊलीच्या सोहळ्यात जाऊन सासवडच्या घाटात 4 वेळा पडून गुडघं फोडलेला माणूस कधी मोठा. फुटू द्या त्याचं गुडघं, घसरू द्या त्याला, पण त्याचं ध्येय मोठं आहे लक्षात ठेवा. या एक वाक्य सांगू का, आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर एकदाही निगेटिव्ह विचार तुमच्यात येऊ देऊ नका, कायम पॉझिटिव्ह विचार करा. एकदाही येऊ देऊ नका. कारण सांगतो, एक निगेटिव्ह विचार कैक वर्षाच्या तुमच्या पॉझिटिव्ह एनर्जीचा रास करून टाकतो. असलेलं सगळं निघून जात. मी घडलेली म्हणजे माझ्या प्रेम करणारे माणसे म्हणून काहीच हरकत नाही सांगायला. अण्णा मी खोटं बोलत नाही या गादीवरून. मी एका अभंगाचं चिंतन केलं, म्हटलं आज चिंतनाकरता हा अभंग घेऊया. कारण मला देगलूरकर परंपरेने ही सवय लावली, कुठल्याही गोष्टीवर अभ्यास केल्याशिवाय बोलायचं नाही, चिंतन करून जायचं.
विषय आला म्हणून सांगतो. प्रत्येक कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी देगलूरकर परंपरेचं कीर्तन असतं आई रुक्मिणी मातेसमोर. एकदा दोंडा महाराज कीर्तनाला निघाले फेटा बांधून, आणि बाकीचे सगळे भाविक असे बरोबर होते. दोंडा महाराजांना सगळ्या भाविकांनी सांगितलं, महाराज आमची इच्छा पूर्ण करा. म्हणले काय? एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, ह्या अभंगावर आम्हाला आज चिंतन आहे का? ते म्हणले तुम्ही आधी बोलले असते तर मी अभ्यास केला असता, आता ऐन वेळे कसं करू? बाकीचे म्हणले महाराज का चेष्टा करतात, तुम्हाला तरी का अभ्यास करायची गरज आहे का? महाराज म्हणले अभ्यास न करता कीर्तन केलं तर देवाला निर्माल्य वाल्यासारखं आहे, अभ्यास करून बोललं तर देवाला ताजे फुले वाल्याचा आनंद होतो. लक्षात घ्या. ठला विठला निगेटिव्हिटी सांगतोय, निगेटिव्हिटी. मी कीर्तनाला रूप पाहता झालं बरं का, आणि कुणास ठाऊक माझ्या मनात विगच विचार आला, हा अभंग घ्यावा का नाही. म्हणजे अभंग होता 6 चरणी, समजा विसरलो तो काय करायचं. म्हणजे विनाकारण बरं का विचार आला रूप पाहता जात. त्या विचारात पुन्हा मी घ्यावा का नाही घेतला. आणि तुम्हाला खरं सांगतो, मला चरणच आठवेना. त्या अभंगा खरंच चरण आठवेना. 2 वेळा मी ध्रुवपद म्हटलं तरी चरण आठवेना. कीर्तनकार हुशार असतो, म्हणजे हुशार असतो तोच कीर्तनकार असतो. मी काय केलं माहितीये तुम्हाला? दुसरंच चरण लावलं अण्णा. अहो टाळकरी, एक विद्वान टाळकरी, जुना माळकरी, वारकरी उभा होता महिन्याचा. ते म्हणले महाराज हे नाहीये चरण. मग सांगा ना म्हटलं कोणते. नाही, माझा मुद्दा तो नाहीये. मी त्या दिवशी चुकलो मान्य करतो, पण मी आयुष्यात एक सिद्धांत शिकलो, एक निगेटिव्ह विचार तुमची पॉझिटिव्ह एनर्जी घालतो, एकदाही निगेटिव्ह विचार करू नका. हे मी त्या दिवशी शिकलो. पॉझिटिव्ह राहा. आपल्या जीवनातल्या गरजा भागवण्याकरिता, ऐका थोडस मी अजून बोलतो, मानवी जीवन प्रयत्नशील असतो. तो कधी कधी त्या पूर्ण करण्याकरता दुसऱ्या जीवाचीही मदत मागतो, आणि पर्यायाने कधीतरी त्याला जडाची सुद्धा मदत घ्यावी लागते. स्वकर्तृत्वाने सगळ्याच गोष्टी होतात असं समजू नका. म्हणून ते एकमेका सहाय्य करू कशासाठी? आता मला सांगा ना, मलाच इथं जड आणि जीव दोघांच्या मदतीने कीर्तन करता येते. मला ताला करता ह्या जडाची मदत घ्यावी लागली, आणि स्वरा करता ह्या जीवांची मदत घ्यावी लागली. म्हणजे जीवाची आणि जडाची आली की नाही मदत. मग कधी जीवाची मदत, कधी जडाची मदत घ्यावी लागते. जड आणि जीव या 2 गोष्टी आता समोर घ्या. दोघांमध्ये काय सारखं आहे बरं? जीवात आणि जडात काय सारखं आहे? एक तत्व मला सारखं दिसलं, त्याला ईश्वरी तत्व म्हणतात. ते जडातही आहे आणि ते जीवातही आहे. तुम्ही मला महाराज जडात नाही तर प्रल्हादासाठी खांबातून प्रगट झालंच कसं? या अर्थी ते जडातही आहे आणि जीवातही आहे. विठ्ठल जळे स्थळी भरला, अशी महाराज मंडळी असली की सारखे प्रमाण म्हणावे वाटतात, पण हातात घड्याळ बांधल्यामुळे ते वेळेत संपवा पण वाटत.
आहे की नाही? आणि त्यातल्या त्यात बारामती तालुक्यात कीर्तन आहे. घड्याळाकडे लक्ष असणं माझं कर्तव्य आहे. तो जडात आणि जीवात सारखा आहे. अजून एक भाव सांगतो. चिद रूपाने तो दोघीकडे आहे. चिद रूपाने तो दोघीकडे आहे, मात्र चिदाभास जीवाच्या ठिकाणी आहे, जडाच्या ठिकाणी नाही. जडाच्या ठिकाणी चिदाभास नाही. का? चिदाभासा करता लागणारी अंतकरण नावाची सामुग्री जिथं असते त्याला जीव म्हणावं. नाही, जी अंतकरण आहे तो जीव आहे, विशेष मानवी जीव आहे. अंतकरण नाही त्याला जड म्हणा. अंतकरण नाही तिथं चिदाभास नाही. अंतकरण आहे तिथं चिदाभास आहे ना. म्हणून जीवाच्या ठिकाणीच फक्त चिदाभास आहे. अजून एक फरक सांगतो, म्हणजे मला जाणवलेला जीवात आणि जडात. जडाच्या ठिकाणी कुठलीच संवेदना नाही, जीवाच्या ठिकाणी संवेदना आहे. जिथं संवेदना आहे तो जीव आहे, जिथं संवेदना नाही ते जड आहे. आणि जिथं संवेदना आहे, ऐका बरं का, जिथं संवेदना आहे तिथं कृती आहे, आणि जिथं कृती आहे तिथं अस्तित्वाची सिद्धी आहे. आपल्या कृतीवरनं आपलं अस्तित्व सिद्ध होत असतं, आणि आपली कृती आपल्या अंतकरणातल्या संवेदनेशी जोडलेली असते. ती जडाच्या ठिकाणी नाहीच आहे. जडाला काही संवेदना आहे का? जड म्हणजे दगड घ्या, मंदिराच्या पायरीवर ठेवा, ते नारळ फोडायला कामी येतं. एखाद्या शिल्पकाराच्या हातात द्या, मूर्ती बनून बसतं. एखाद्या बाईच्या हातात पडद्या खेड्यातली, ती त्याच्याने मिरची ठेचते. काय त्याला घेणं नाही, कसले त्याला. अहो, माऊलीच्या सोहळ्यात भजन करणारा एक वारकरी भजन बंद केलं, मोबाईल खेळत चालला. खेळण्याच्या नादात कधी सोहळ्यातून बाजूला निघाला कळाला नाही, मैलाच्या दगडावर जाऊन आदळला. डोकं फुटलं, रक्त भंबाळ झालं, सगळं रक्ताने दगड भरला, पण तो दगड ह्या दगडाला शब्दही बोलला नाही. का? तिथं संवेदनाच नाहीये ना. संवेदना नाही तर कृती कशी असणार आहे? पण जीवाच्या ठिकाणी संवेदना आहेत आणि म्हणूनच कृती आहे. आता अजून एक भाव याच्यातला बारीक सांगतो, आता ऐका. तुमच्या जीवनात घडणाऱ्या सगळ्या कृतीच्या संवेदना आधी तुमच्या अंतकरणात निश्चित होत असतात. त्या निश्चित झाल्याशिवाय ती कृतीतून बाहेर पडत नाही. एक ओवी देतो ज्ञानोबारायांची. आवडे ते वृत्ती किरीटी, आधी मनोनी चिवटी, मग ते वाचा दिटी करासिये. जे वृत्तीमध्ये निश्चित झाल्याशिवाय, संकल्पित झाल्याशिवाय कृतीतून बाहेरच पडत नाही. तुम्ही मला शिवी द्या, आता एक करा, प्रयोग करा, मला एक शिवी द्या, पण तुम्हाला शिवी देता येणार नाही. आणि द्यायचीच असेल तर आधी निश्चित कराव्या लागेल मनातल्या मनात, मगच बाहेर पडेल. बघा, केली का प्रयोग? कारण अंतकरणाच्या संवेदना आपली कृती प्रगट करत असतात. अजून थोडस बोलतो. या मानवी देहाला 3 गुणांनी व्यापलं आहे. त्याच्यातला एक गुण आहे सत्व, दुसरा आहे रज, आणि तिसरा आहे तम. तुम्हाला खरं सांगू, सत्व गुणाच्या संवेदना जिथं असतात ना, तिथं परमार्थाच्या कृती घडतात. रजोगुणाच्या संवेदना जिथं असतात ना, तिथं प्रपंचाच्या कृती घडतात. आणि तमोगुणाच्या संवेदना जिथं असतात ना, तिथं हिंसाचाराच्या कृती घडतात. लक्षात घ्या, त्याचा संबंध तुमच्या अंतकरणाच्या संवेदनेशी आहे. संवेदना फार महत्वाची आहे. म्हणून हा दिवस सुद्धा 3 गुणांनी विभागलेला आहे. सकाळी प्रारंभ सूर्योदयाला या सृष्टीमध्ये सत्वगुणाचा प्रभाव असतो, दिवसभर रजगुणाचा प्रभाव असतो, आणि रात्री तमगुणाचा प्रभाव असतो. म्हणून बघा, मूर्खातला मूर्ख आणि कितीही अट्टल चोर असू द्या, त्याला सकाळी चोरी करण्याची कधीच इच्छा होत नाही. तो सुद्धा सकाळी मंदिरात जाऊन रामकृष्णारी करतो. का? की सत्वगुणाचा एवढा प्रभाव असतो सृष्टीमध्ये, की त्या प्रभावामध्ये एखाद्यालाही दुर्बुद्धी होत नाही वाईट करावास. बघा सकाळचं वातावरण. म्हणून तर सत्वगुणाच्या प्रभावात काकडा आहे, सत्वगुणाच्या प्रभावात वासुदेव आहेत. नाही, वासुदेवांनी सत्वगुण जाग करायलाच फिरायचंय. पण जसा जसा सूर्य वरती येतो
तसं सत्वगुणाचा प्रभाव कमी होतो आणि रजोगुण आपल्याला व्यापून टाकतो. मग म्हणतो डबा झाला का मला जाऊ दे ड्युटीवर. का मला कमवायचंय, मला मिळवायचंय. मिळवणं रजोगुण सुरू झाला. आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेस सगळ्या सृष्टीवर तमोगुणाचा प्रभाव असतो. आता अजून एक भाव सांगू का? काय कधीतरी विचार करा ना, हे वारकरी संत काय विद्वान असतील हो. म्हणजे त्यांच्या विद्वत्तेला तोड नाही ना. काकडा पहाटे आणि हरिपाठ संध्याकाळी का बरं? काकडा पहाटे करायचा आणि हरिपाठ संध्याकाळी का बरं? सकाळी काकडा जमत नाही का? पण काकडा हा सत्व गुणाची व्यापून टाकणारा प्रभाव आहे. आणि हरिपाठ संध्याकाळी का करायचा मारे का? संध्येचा काळ, संध्या, दोघांच्या मधली संध्या, रजोगुणाची समाप्ती आणि तमोगुणाची सुरुवात, याच्यामध्ये जे नामस्मरण करायचे त्याचं नाव हरिपाठ आहे. संध्या कशाला म्हणायचे? आता तमोगुणाने मला व्यापून टाकू नये, याच्यामध्ये जी करायची ती हरिपाठाची संध्या आहे, नामस्मरणाची ताकद आहे. म्हणून माझ्या माता मावल्या संध्याकाळी तुपाचा दिवा नेतात आणि तुळशी जवळ लावतात, देवाजवळ लावतात. का माहितीये? या संध्येमध्ये बाहेरचा तमोगुण आत येऊ नये, तो थांबावा आणि इथं सत्वगुण प्रगट व्हावा. मी याच्याशी संवेदना बोलतोय, मी संवेदना सांगतो. या अंतकरणाशी संवेदना महत्व. सगळ्या संवेदना जशा असल्या तशाच प्रगट होतात. एक भाव सांगतो, चला तुम्हाला माहित आहे तो विषय, पण त्याच्यातला भाव सांगतो. ज्ञानदेवांसमोर रेडा आला, रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला. आता काय ज्ञानोबारायांनी काय स्पीकर लावून आरोळ्या ठोकल्या काय? ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद. नाही, ज्ञानदेवांनी डोळे बंद केले. बघा बरं का, डोळे बंद केले आणि ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, तो रेड्याचा आत्मा आणि माझा आत्मा एक आहे. मग एक असेल तर ज्ञानोबा रेड्याच्या आत्म्याला म्हटले नाही, स्वतःच्याच आत्म्याला म्हटले बोल रे ऋग्वेद. ऋग्वेदाच्या संवेदना, ऋग्वेदाचा संकल्प ज्ञानोबरांनी अंतकरणात केला. आणि त्या क्षणी रेडा यजुर्वेद नाही बोलला, अथर्ववेद नाही बोलला, सामवेद नाही बोलला, ऋग्वेदच बोलला. कारण संवेदना ऋग्वेदाची, म्हणून कृतीही ऋग्वेदाची. संवेदना फार महत्वाचे. म्हणून तुम्ही संवेदना सेव्ह करायच्या असतील तर चांगल्या करा, चांगल्या संवेदना सेव्ह करा, म्हणजे कृती चांगल्या होतात. माझ्या व्यक्तिगत जीवनातली एक गोष्ट सांगू का? म्हणजे कीर्तनाशी संबंध नाही तरी सांगतो का? नको जाऊ दे, चालेल ना? आम्ही मित्र बसलो, काही व्यापारी मित्र, आम्ही अशी गप्पा मारत बसलो. माझे मित्र, माझे सगळ्या क्षेत्रातले. मी असा कीर्तनकार आहे, सांप्रदायिक मित्र आहेत, राजकीय पण मित्र आहेत आणि व्यावसायिक पण मित्र आहेत. तिघी क्षेत्रात काम करतो मी. मग आम्ही गप्पा मारत बसलो. असं माझ्या एका मित्राने असा प्रस्ताव मांडला. हे बघा, म्हटले आपल्याकडे स्वसंरक्षणार्थ एक एक पिस्तूल असायला काय हरकत आहे? आपण व्यापारी करत. आणि ते म्हणले तुम्हाला तर गरज आहे. मला म्हटले तुम्हाला तर गरज आहे. म्हणले कसं काय? रात्री रात्री तुम्ही प्रवास करतात, अलीकडे तुमचे पाकिट फार वाढले. म्हणजे तो म्हटला लोकांचं लक्ष स्वसंरक्षणार्थ असायला काय हरकत आहे? आमची चर्चा झाली आणि मी खरं सुद्धा मी सुद्धा त्या मोहात पडलो. म्हटले हरकत नाही, आपल्याकडे एक पिस्तूल असला पाहिजे स्वसंरक्षणार्थ. आपण व्यापारी आहे, सगळं आहे. मग त्याची प्रोसेस असते शासनाची रीतसर, त्याला परवाना लागतो. मग त्या परवानासाठी मी फाईल केली. मी घेतला नाही बरं का पिस्तूल, तुम्ही नका टेन्शन. ते फक्त मी त्याच्यातला भाव सांगतो. मी परवानासाठी फाईल केली, ती फाईल पुटअप केली. अगदी गाव लेवलपासून ती फाईल, म्हणजे गाव पोलीस स्टेशन, मग नाही का DYSP, SP, मग ॲडिशनल कलेक्टर आणि मग जिल्हाधिकाऱ्यापर्यंत ती जाते. जिल्हाधिकाऱ्याकडे माझी फाईल गेली. त्यांनी मला मुलाखतीला बोलवलं, त्या जिल्हाधिकाऱ्याने. हो, रामकृष्णन म्हणून एक जिल्हाधिकारी होता, तो साऊथचा होता आमच्या नाशिकला. मला मुलाखतीला बोलवलं. असं बसलं. आता काय, माझी फाईल सँक्शन व्हावी म्हणून मी एक त्याच्यामध्ये तरतूद केली होती. अनेक जिल्ह्याच्या सप्त्याच्या पत्रिका लावल्या होत्या त्याला. म्हणजे किती फिरतो बा आम्ही त्यांना सिद्ध करण्याकरता. ते त्या पत्रिका सप्त्याच्या बघितल्या, फोटो बघितले. त्याने मला विचारलं आपण कीर्तनकार दिसता. म्हटलं हो. मग कीर्तनकाराने टाळ वाजायचं सोडून पिस्तूल कशाला पाहिजे?
त्याचा प्रश्न बरोबर होता, खोचक होता. मला तो मनाला लागला. मी त्याला त्या क्षणी उत्तर दिलं. म्हटलं खरं सांगू साहेब, मी कीर्तनकार आहे, मी टाळच वाजलं पाहिजे हे खरं आहे, पण एक सांगू तुम्हाला, एक सांगू. म्हटलं काय? माझ्या हातात आमच्या वारकऱ्यांच्या हातात पिस्तूल दिला तरी ते भजनच करतील, आणि एखाद्या नास्तिक माणसाच्या हातात टाळ दिला तरी तो टाळाने दुसऱ्याला मारून टाकेल. डोक्यात घालून हे लक्षात ठेवा. नास्तिक माणसाला दुसऱ्याला मारण्यासाठी टाळही योग्य आहे, आणि सात्विक माणसाला का का कारण त्याच्या अंतकरणातल्या संवेदना सात्विक असतील तर त्याच्याकडे पिस्तूल असेल तरी तो भजनच करेल, आणि संवेदना नास्तिक असतील तर त्याच्या हातात टाळ असेल तरी तो दुसऱ्याचा खूनच करेल. का? संवेदना आपल्या कृतीशी जोडलेल्या आहेत. विठ्ठल आता या संवेदनेबरोबर ऐका, अजून एक गोष्ट आपल्या अंतकरणात आहे, म्हणजे ती सांगायची हिंमत नाही, पण मी सांगून जातो. आणि तीच गोष्ट मला थोडासा प्रवास अभंगाकडे नेणार आहे. त्या धागाला प्रत्येकाच्या हृदयात अजून एक छोटीशी पुंज आहे, ती छोटीशी आहे. तुम्ही वाटल्यास एकदा चेक करा, मला सांगा. छोटीशी पुंज आहे प्रत्येकाच्या अंतकरणात, तिने घर केलेलं आहे. नाव सांगू तिचं? सांगतो. शुद्ध मराठीमध्ये तिला स्वार्थ म्हणतात. आहे ना? नाही असं वरबोट करा बरं. मी करू शकत नाही, तुम्ही कुठे करा. स्वार्थ नावाची पुंज आहे. आता ऐका ऐका, हा स्वार्थ असावा का नसावा? असावा का नसावा? नसावा. मी म्हणतो असावा. का असावा सांगतो. स्वार्थ नसेल तर मानवी जीवन कृतिशील कसं होईल? आमच्या नाशिकचं वैभव साहित्यशास्त्रातलं फार मोठं नाव वि.वा. शिरवाडकर तात्यासाहेब, त्यांनी पसायदानावर एक लेख लिहिला. तो लेख मी वाचला. त्याच्यावर त्यांनी स्वार्थ या शब्दाचा अर्थ सांगताना ते म्हणतात, प्रत्येकाच्या अंतकरणात स्वार्थ असावा. ऐका नीट, प्रत्येकाच्या अंतकरणात स्वार्थ असावा. फक्त एवढंच आहे, तो गाव गटारी सारखा गलिच्छ नसावा, गोदावरीच्या तीर्थासारखा पवित्र असावा. असा पवित्र स्वार्थ घेऊन जर एखादं कार्य करायला गेलात तर तुम्ही क्रांती केल्याशिवाय राहणार नाही. पण गलिच्छ स्वार्थ अंतकरणात ठेवला तर तुम्ही रसातळाला गेल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या पुढे जाऊन सांगू, रज तम सत्व. अण्णा, हा सत्व गुण तमगुणाशी कनेक्ट झाला की माणसं हिंसाचार करतात, आणि हा सत्वगुण रजोगुणाशी कनेक्ट झाला की माणसं परमार्थिक होतात. रावणाचा सत्वगुण तमगुणाशी कनेक्ट झाला म्हणून त्याचा अंत झाला. विभीषणाचा सत्वगुण आणि रजोगुण एकत्र आला म्हणून तर त्याने रामाला मिळवलं. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. स्वार्थ असावा. आता या स्वार्थाचा एक अडचण सांगतो आणि पुढे जातो. स्वार्थ म्हणजे काय? स्वार्थ म्हणजे काय? माझ्या विचाराला, माझ्या गरजेला जो मला सपोर्ट करतो तो मला आपला वाटतो, आणि माझ्या विचाराला, माझ्या गरजेला जो विरोध करतो तो मला परका वाटतो. आपलं वाटणं हा स्वार्थ आहे. आणि या आपलेपणातून एक शब्द जन्माला येतो, त्याचं नाव नातं आहे. नातं 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 काय? नातं कशाला म्हणायचं? काही नाही, नातं बीतं काहीच नाही. फक्त तो माझ्या स्वार्थाला अनुकूल आहे म्हणून मला आपला वाटतो. ज्या दिवशी तो माझ्या स्वार्थाला विरोध करेल त्या दिवशी तो मला परका वाटतो, सक्का भाऊ बंद असला तरी. मग याच्यामध्ये अपपर भाव निर्माण होतो. आणि सगळ्यात अडचण इथं निर्माण होते की माणूस माझं आणि परक या भेदात अडकतो आणि परमार्थापासून दूर जातो. याला कारण स्वार्थ आहे. याला कारण स्वार्थापोटी निर्माण झालेलं नातं आहे. काही नाही, माझाच माणूस असतो, तो कदाचित माझ्या हिताकरता स्पष्ट बोलतो, पण दुर्दैवाने मी स्वार्थात अडकलेलो असतो म्हणून त्याचे विचार मला मान्य होत नाही, मी त्याला दूर करतो. पण हे संतांच्या ठिकाणी नाही महाराज. संत म्हणतात, ऐका ऐका, तुमच्याकडे अपपर भाव येत असेल तर तुम्ही तो अपपर भाव तुम्हाला भेदात नेतो आणि भेदातून तुम्हाला दुःखामध्ये नेतो. म्हणून
महाराजांनी तर विचार करून ठेवलाय, भेदा भेद स्वार्थ काय करतो? पहिल्यांदा तुमच्यात भेद निर्माण करतो, भेद निर्माण करतो. हा स्वार्थ भेद निर्माण करतो. हा म्हणतो नाही नाही ते आपले नाही आहेत, ते परके आहेत, आपलं जमत नाही. भेद निर्माण करतो हा स्वार्थ. आणि भेद आला की तिथं दुःख आहे. दुजे जव जव घडे तव तव संसार भय सोडे. मग भेद आला की दुःख आलं, माणसं अपपर भावात अडकतात. संतांकडे अपपर भाव नाही, संतांकडे भेद नाही. जिथं भेद आहे ते संत नाही. भेद नाही, भेद नाही. महाराज खरं सांगू का, जगात सगळ्यात टेन्शन घेणारे कोण असेल तर संत आहेत. हो, मी जबाबदारीने बोल, प्रचंड टेन्शन घेतात ते. फक्त कशाचं घेतात माहितीये? ते टेन्शन याचं घेतात की या जगामध्ये नेमकं परक कुणाला म्हणावं. सगळं जगत जर आपलं असेल तर भेद कुणाचा करावा, परक कुणाला म्हणावं. हे सगळं विश्वची माझं घर असेल तर ते कधी कुणाचा भेद करत नाही, कधी कुणाचा द्वेष करत नाही, कधी कुणाचा मत्सर करत नाही. खरं सांगू का महाराज, तुम्ही एक वाक्य नीट लक्षात ठेवा. ज्या दिवशी वाईटातल्या वाईट माणसाबद्दल तुम्हाला प्रेम वाटेल, त्या दिवशी तुम्ही ठरवून घ्या की तुम्ही संत झाले. संतांची भूमिका काय आहे? संत होण्याकरता प्रपंच सोडावा लागतो असं नाही. संत होण्याकरता कपडे बदलावे लागतात असं नाही. संत होण्याकरता एखादा महाल बांधावा लागतो असंही नाही. संत होण्याकरता खरं सांगू, हे रिकामं करावं लागतं. हे ज्या दिवशी रिकामं झालं ना, विकार रहित झाला ना, खरं सांगू का, ज्ञानाचा अहंकार घेऊन आला तरी त्या चांगदेवाला जवळ केलं. मत्सर घेऊन आला तरी त्या विसोबाला नामदेवरायाचं गुरु केलं. आणि निर्बुद्ध होऊन आला तरी त्या रेड्याला कायमचं जिवंत केलं. का? द्वेष नाही. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र. याच्यावरच्या ओव्या वाचा ज्ञानीपुरुषांच्या काय सांगितल्या. माऊली ओव्या देतात, कुणाला म्हणायचं संत. ज्ञानीपुरुषांचं लक्षण सांगताना दृष्टांत सांगतो, म्हणजे ओव्या दृष्टांतातच दिल्या आहेत त्या. एक शेतकरी असतो, स्वतःच्या बांधावर एक झाड लावतो, ते झाड वाढवतो. खरं म्हणजे झाड लावणं वेगळं आणि वाढवणं वेगळं. मग ते सप्ताचं असो नाही तर परमार्थाचं असो. हा, माणसं झाडं लावतात, वाढवतात, पण त्याला फळच येत नाही. काही झाडं 30-30, 40-40 वर्षे वाऱ्या करतात, झाडं पांढरे होतात, पण फळच नाही. फळ आलं पाहिजे, फळ आलं पाहिजे. त्या शेतकऱ्याने झाड लावलं, ते मोठं झालं, त्याला फुलं आले, फळं आले. एक दिवशी तो शेतकरी त्या झाडाखाली बसला, थकला होता उन्हात. त्या झाडाने त्याला पहिल्यांदा सावली दिली. वाऱ्याची झुळूक आली, एक पिकलेलं फळ खाली पडलं, त्याच्या मांडीवरच आलं. सावलीत आणि पिकलेला फळाचा तो आनंद घेतोय. जे झाड आपण वाढवलंय त्याने फळ दिलं, त्या आनंदात आहे. तितक्यात एक क्रूर माणूस आला, त्याने त्या झाडाच्या फांद्या तोडल्या. कारण तो स्वार्थी होता, चढला वरती. फांद्या तोडल्या, कारण बऱ्याचशांना तोडणंच माहित असतं. जोडणं ज्यांना जमलं त्याला संत म्हणतात. संत जोडत राहतात आणि माणसं तोडत राहतात आयुष्यात. अहो काय तोडणंच. आमच्याकडे एकाने वृक्षरोपण केलं,
म्हणजे मी नाव नाही सांगा, आमच्या गावाकडे सरपंच नवीन झाला, उत्साहात होता, त्याने वृक्षारोपण केलं, 500 झाडं लावले, 500 झाडं 15 ऑगस्टला लावले. झाडं लावायला ग्रामपंचायतीचा एका विशेष अधिकाऱ्याला बोलवलं मंत्रालयातून, सचिव लेवलचा. ते ऑफिसर पण आले, सकाळी त्यांच्या हाताने 5 झाडं लावले, असे फोटो बिटो काढले. पत्रकार जाऊन घरी बातम्याच करत होते आपल्या गावाच्या. तितक्यात त्या सरपंचाची शेळी सुटली आणि तिने 5 झाडं खाल्ले दुपारी. साहेब ऑडिट करत होते, संध्याकाळ झालं ग्रामपंचायतीत, साहेबांना जायला गाडी नव्हती, साहेबांचा मुक्काम झाला. आता सांगतो मी, जाऊ द्या. सरपंचाने झाडाचं लावायचं आयोजन केलं. ज्या ऑफिसरने 5 झाडं लावली, आयोजकाच्या शेळीने दुपारी खाल्ली, आणि ज्या शेळीने ती 5 झाडं खाल्ली, लावणाऱ्या साहेबाने संध्याकाळी 30 शेळी खाल्ली. काय बोल. तो माणूस तर झाड तोडायला वरती गेला. ऐका, तोही घामाघूम झाला, थकला, आणि त्या शेतकऱ्याजवळ येऊन बसला. ऐका ऐका, ते झाड म्हणतं, जा माझ्यापासून दूर, मला तोडतो माझ्या सावलीत बसतो, तुला सावली नाही देणार. बरोबर आहे का हे? त्या झाडाला तुम्ही तोडा नाही तर वाढवा, ते तोडणाऱ्याला न वाढवणाऱ्याला सारखी सावली देतं. तसं संतांचा द्वेष करा नाही तर संतांवर प्रेम करा, सर्वांना ते सारखंच समजतात. का लावणी जयाने केली, जो खांडावया घाव घाली, का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. ज्ञानोबाराय म्हणतात, लावणाऱ्याला बी आणि तोडणाऱ्याला बी. ना तरी इक्षदंडू पाळी तया गोडू, गाळी तया कडू नवेची की. ऊस कधीही वाढवणाऱ्याला साखर आणि चरख्यात पिळणाऱ्याला विष देत नाही. ऊस सर्वांना साखर देतं, झाड सर्वांना सावली देतं. तसं संतांचा द्वेष करा नाही तर संतांवर प्रेम करा, संत सर्वांना सारखं देतात. आणि म्हणून तिथं अपपर भाव नाही. याचा परिणाम काय होतो? संत या जगालाच आपलंसं करून घेतात, संत जग जोडतात. संतांची प्रॉपर्टी काय आहे हो? संतांची प्रॉपर्टी काय आहे? काही नाही. या विश्वातला प्रत्येक माणूस त्यांना मानतो आणि त्यांच्यावर प्रेम करतो, आणि विश्वातल्या प्रत्येक मानवी जीवनाच्या कल्याणाकरता स्वतःचं आयुष्य झिजवतात. हीच तर संतांचं कर्तृत्व आणि हीच संतांची प्रॉपर्टी. मी एक वाक्य सांगतो, ज्याला मोठं व्हायचं आहे ना, राग नका मानू, ज्याला मोठं व्हायचं आहे ना, त्याने बँक बॅलन्स वाढवू नका, मग मैत्रीची व्यापकता वाढवा आणि माणसं जोडायला शिका. जेवढे माणसं जास्त जोडाल तेवढे मोठे व्हाल. लक्षात ठेवा, माणसं जोडा, नुसतं जोडू नका, योग्य माणसं जोडा, योग्य माणसं जोडा आणि योग्य माणसं टिकवा. अलीकडे एक फॅड आलंय, मी त्याला फॅड म्हणतो, सोशल वर्क. आय एम सोशल वर्कर, फार मोठा समाजसेवक. ज्ञानोबारांनी त्याला चिमटा काढला, त्या समाजसेवकाला. ज्ञानोबा सांगू का? चला, ज्ञानोबारांची भाषा आहे, मी नाही बोलत बरोबर. हो. ना तरी माता पितरा, धड बोली नाही संसारा, येर विश्वभरी आदरा. म्हणा तुम्ही महाराज, आता मूर्ख जायचा. मी नाही, महाराज म्हटले, ज्ञानोबांची भाषा आहे. माऊली म्हणतात, अरे घरी आई वडिलांशी सुद्धा नीट बोलत नाही आणि स्वतःला समाजसेवक समजतो. तुझा गैरसमज आहे, जगात तुझ्यासारखा मूर्ख कोणी नाही, असं माऊली म्हणतात. तुला समाजसेवा करायची असेल, घरातल्या जिवंत आई वडिलांपासून सुरू कर. समाजसेवा तिथून सुरू कर. इकडे ते मला माहिती नाही, शासनाची मोफत काही मिळवण्याकरता एक शिधापत्र दिलं जातं. त्याला मराठीत काय म्हणतात? त्याला रेशन कार्ड म्हणतात मराठीत. असो, जाऊ द्या. ते रेशन कार्ड माहिती आहे का तुम्हाला? एकदा उघडा, त्याच्या पहिल्याच पानावर अशी नावं असतात, घरी जाऊन बघा. आपलं नाव, पत्नीचं नाव, मुलाचं नाव, नातवंडाचं नाव, अशी नावं असतात. आणि खाली लिहिलेलं असतं युनिट संख्या. असं लिहिलेलं युनिट संख्या. मी काय सांगतो तुम्हाला, हात जोडून ऐका ना. ती युनिट संख्या ज्या दिवशी 1 होईल ना, ती युनिट, घरातलं युनिट, ऐका मी, ते 1 होईल ना, ज्याला 1 करता येईल ना, घरातलं युनिट 1 होईल ना, तो सहज युनायटेड होईल.
आणि युनायटेड झाल्याशिवाय युनिव्हर्सल होणं शक्यच नाही. म्हणून तिथून समाजसेवेला सुरुवात करा. तिथून सुरुवात करा. घर एक करायला सुरुवात करा. घरातले सगळे मेंबर, नाहीतर हा शिवसेनेत, तो दुसऱ्या शिवसेनेत, पत्नी भाजपमध्ये, नातू राष्ट्रवादीत, आणि बाप दुसऱ्याचेच पैसे घेऊन मतदान करून आला. युनिट एक. म्हणून मी जाऊ दे, खूप पोषक आहे मला, अजून खूप बोलाय. मी माफ करा, मी 15 मिनिटं जास्त बोलणार आहे बरं, कारण कसे मी 15 मिनिटं लेट आलो म्हणून. एक अधिकाऱ्याला बघा, मी एक अधिकाऱ्याला सुट्टी होती, शनिवारी निघाला दप्तर घेऊन. त्याच्या ऑफिसरने सांगितलं, ओ थांबा एक मिनिट सर. का हो? उद्या सुट्टी जरी असली तरी आत्ता मंत्रालयातून मेल आला, एक रिपोर्ट आपल्याला सोमवारी करायचा आहे, तुम्ही हे दप्तर घरी न्या आणि एक अहवाल सोमवारी घेऊन या. हा सकाळी उठला, स्नान केला, आपला त्या कामाला लागला, ऑफिसच्या कामाला, रविवारी सुट्टीच्या दिवशी. त्याचं 5 वर्षाचं लेकरू जवळ आलं. म्हणले, बाबा काय करतायत? बेटा ऑफिसचं काम करतोय. बाबा मदत करू? म्हणजे लहानपणी असं वाटतं सगळ्यांना. पण मोठीपणी केली पाहिजे हे कळत नाही. आता 5 वर्षाचं पोरगं म्हणले, काय मदत करणार? नको त्रास देऊ, जा बेटा मला काम करू दे. नाही बाबा मी मदत करेन. आता त्याला कामी लावायचं म्हणून एक कागद घेतला, टरा फाडून, म्हटले हा चिगट घे, फाडला, माझ्याकडनं चिटकून आण. तो फाडलेला कागद जगाचा नकाशा होता. चिटकवता येईल सांगा? फाडलेला जगाचा नकाशा चिटकवता येईल 5 वर्षाच्या पोराला? पोरग वस्तातच निघालं, 5च मिनिटात चिटकून आणला. असा नकाशा ठेवला. बापाला घाम आला. अरे हा नकाशा अचूक चिटकवला तू, जगाचा नकाशा आहे बाळा हा. आईने मदत केली? नाही बाबा, आई तर कधी सकाळीच बचत गटाला गेली. म्हणजे अरे मग हे कसं चिटकवणं शक्य झालं? त्याने सांगितलं, बाबा मी जगाचा नकाशा बघितला नाही. मग या कागदाच्या मागे एका माणसाचा फोटो होता, तो फाडला गेला होता. मी फक्त अचूकपणे तेवढा माणूस जोडला. एका माणसाच्या जोडण्यामध्ये इकडे जग जोडलं गेलं, मलाही कळलं नाही. आणि हेच काम ज्यांनी केलं त्याला संत म्हणतात. विठ्ठल आता हे जग जोडत असताना, ऐका थोडस माझं ऐका. हे जग जोडत असताना ध्येय जग जोडणं नाही, ध्येय जगाशी कनेक्ट होणं आहे. पण जग जोडता जोडता त्या जगन्नाथाला जोडणं हे पसतात ध्येय आहे, लक्षात ठेवा. आणि जगन्नाथ तेव्हा जोडला जातो जेव्हा जग जोडलं जातं. खरं सांगू का, जग ज्या दिवशी तुमच्यावर प्रेम करतो ना, त्याच दिवशी जगाचा जगन्नाथ तुम्हाला जोडला जातो. म्हणून मी एक वाक्य सांगू का, या सगळ्या विश्वाचा एकच जगन्नाथ आहे. काय म्हणतो मी? या सगळ्या विश्वाचा एकच जगन्नाथ आहे. त्या जगन्नाथाचा एकच नाथ आहे, त्याला एकनाथ आहे. त्याला एकनाथ महाराज म्हणतात. का? जग खरं सांगू का, ज्या दिवशी एकनाथ महाराजांनी गाढवाला पाणी पाजलं त्याच दिवशी जगन्नाथ त्यांच्याशी जोडला गेला. ज्या दिवशी नामदेवरायांनी कुत्र्याला तूप रोटी खाऊ घातली त्याच दिवशी जगन्नाथ त्यांच्याशी जोडला गेला. कारण हे विश्वाला गवसणी घालणं हे संतांचं काम आहे. मग जग जोडत असताना आम्ही काय करतो माहितीये का? दुर्दैवाने नाती जोडतो, पण जगन्नाथ जोडत नाही. नाती जोडण्यात आयुष्य घालतो. माफ करा, मी नात्यांच्या विरोधात नाही, मी माणूसच आहे. पण खरं सांगा मला प्रामाणिक, कोणतं नातं कामात येतं? एकदम फ्रँकली सांगा. असं एखादं नातं सांगा ते तुम्हाला कामात येईल. कोणतंही सांगा, चला एखादं तरी सांगा कामात येईल. कोरोनात कामात आलेलं सांगा. हो, देव आहे, पण आपले मानवी नाती, भाऊ बहीण, मामा मामी, काका काकी, मावशी, सांगा ना. आई वडील, त्यातल्या त्यात बरं का, आई या शब्दाला भेटायचे, आई या शब्दाला, बाप या शब्दाला भेटायचे. बाप आई हे जगातलं प्रत्यक्ष मूर्तिवंत ईश्वराचं रूप आहे. आई आई या शब्द सांगताना मी एकच वाक्य सांगेल. आई हे नातं किती पवित्र आहे सांगू का? अरे काय ह्या देवाने कृपा केली नाही तुमच्यावर. तुम्हाला ज्या दिवशी जन्माला या पृथ्वीवर पाठवलं ना, या देवाने तुम्हाला अक्षरशः उघडं पाठवलं.
उघडेच प्रगट झाले, पण तुमचं उघड पण पहिल्या क्षणाला जिने झाकलं तिचं नाव आई आहे, लक्षात ठेवा. त्या दिवशी तिने तुमच्यावर पांघरून घाललं, पण त्या माऊलीने त्या दिवसापासून तर मरेपर्यंत तुमच्या गुणांवरही आणि दुर्दैवाने तुमच्या अवगुणांवरही पांघरून घालणार एक ईश्वरी तत्व आहे, त्याचं नाव आई आहे, लक्षात ठेवा. काय म्हणायचं आईला? म्हणून आईच्या प्रेमाबद्दल मला शंका नाहीये. मी आईच्या प्रेमाबद्दल आदर करणाराच आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसलेंचं एक वाक्य सांगतो. ते व्याख्यान असायचे आमच्या सारडाला, नाशिकला. ते म्हणतात, आई पालातली असू द्या नाहीतर आई महालातली असू द्या, ऊस तोडणाऱ्याची पालातली असू द्या नाहीतर महालातली असू द्या, आई लेकरावर प्रेम सारखंच करते. फक्त महालातल्या आया आदर्श माता म्हणून सत्कार घेतात, पण पालातल्या आयांना लोक विसरतात. हे काय महाराष्ट्राचं दुर्दैव? काय आईच्या प्रेमाबद्दल खरं सांगू का महाराज, खरं सांगू का? माझी एवढीच अपेक्षा आहे, तुम्ही काही म्हणा, विकत सुद्धा ऑक्सिजन मिळत नाही. तिने 9 महिने पुरवला. 9 महिने पुरवला नाही, पहिला या भूतलावर प्रगट होताना ऑक्सिजन तिच्या मांडीवर घेतला. पहिल्या श्वासाची साक्ष कोण आहे? आई आहे. मग आम्ही एवढंच करा, जर पहिला श्वास तिच्या मांडीवर घेतला तर तिचा शेवटचा श्वास तुमच्या मांडीवर जाऊ द्या, तिच्या ऋणातून उतरा. आई. पण आता मला आईला सुद्धा मागे टाकावं लागेल. दुर्दैव, माझा नाविलाज आहे. कारण वेदांताच्या दृष्टीने आईचं प्रेम सुद्धा एका मर्यादेत आहे, ते सुद्धा थांबणार आहे. का? कारण तोही जीव आहे. तुमच्यावर जेव्हा वेळ येईल तेव्हा आईचं प्रेम सुद्धा एका ठिकाणी थांबेल. हो, काळाची ज्या दिवशी काळ तुमच्यावर झडप घालेल, एकदम क्लिअर डेफिनेशन लक्षात घ्या, ज्या दिवशी काळ तुमच्यावर झडप घालेल त्या दिवशी तुम्हाला ह्या जगातलं कोणतंच नातं सोडवणार नाही. सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली, तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी. त्या ईश्वराशिवाय कोणी सोडत नाही. फक्त आणि फक्त परमात्माच सोडवतो. म्हणून या भ्रमातून बाजूला करा आणि त्या परमात्म्याशी तो सोडवतो. पण पुन्हा एक गोष्ट क्लिअर सांगतो तुम्हाला, तो भोळा आहे. भोळा आहे, तो सोडवतो, पण कुणालाही सोडवत नाही. जो त्याला जोडला गेला त्याला सोडवतो. तुम्ही जर त्याला जोडले गेले नाही, आयुष्यभर तुम्ही बाजूला राहिले, शेवटी तुम्ही सोडवायची अपेक्षा केली तर नाही सोडवणार. त्याच्यासाठी आपुला तो एक, मग तो सोडवतो तो. अहो, त्याने त्या गजेंद्राला सोडवलं. गजेंद्र आपल्या बायको पोरांना घेऊन रविवारी सुट्टी म्हणून फिरायला गेला. जंगलात गेला, एका सरोवर पाहिलं. पोरं म्हणले जरा एन्जॉय करायचा का? म्हणले चला. बाप बाई सगळेच एन्जॉय करायला त्या सरोवरात. तो सरोवर होता नकराचा, म्हणजे ते नकराने त्याचा पाय धरला, धरून ठेवलं. बायको बाहेर निघाली, पोरं बाहेर निघाली.
तो म्हणलं मला सोडवा. ते म्हणलं आता प्रयत्न केले सोडतच नाही तर आम्ही काय करू, त्यापेक्षा आम्हीच तुला सोडतो. आणि ती गेले ना घरी निघून. तेव्हा त्या गजेंद्राच्या लक्षात आलं हे कामाचे नाही आज. म्हणजे लक्षात यावं अशी माझी विनंती गजेंद्राची. बरं त्याने स्वकर्तृत्वाने प्रयत्न केला पण नकरा काही सोडे ना त्याला. शेवटी सगळे पर्याय संपले. एक समोर कमळाचं फुल होतं, अत्यंत म्हणजे त्याच्यात एनर्जी सुद्धा नाही राहिली, शक्ती नाही. कशी तरी सोंड कशी तरी पुढे केली. सोंडेत एक कमळ हातात घेतलं, असं कमळ हातात घेतलं आणि त्या ईश्वराच्या नावाची प्रार्थना करून त्याला ते कमळ वाहिलं. आणि तेवढ्या एका कमळावर नाही, संकटात कमळ कामात येतच बरं का. म्हणजे गजेंद्राला आलं. मी माझी हिंमत कशी बोलायची बारामतीत, अहो असं काय करता. मी गजेंद्राचं बोलतोय हो, गजेंद्राचं बोल. तेवढ्या एका कमळाच्या फुलावर गजेंद्राला सोडवायला देव आले. देवाने सोडवलं. खरं सांगू का, देवाची भाषा ऐकाल ना, भाषा ऐकाल ना देवाची, काटे येतील अंगावर. देव म्हणतो मी जगतो ते कर्जामध्ये जगतो. माझ्यासारखा कर्जबाजारी माणूस नाही. प्रचंड कर्जाच्या बोजाखाली मी दबलोय. कोणाचं कर्ज आहे ते ऋण वैपण देखून अंगी, मी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागी. मी माझंच कर्ज फेडायला भक्ताची तनु त्यागी परिचर्या करी. देह वैकल्याचा वारा जणे लागेल या सुकुमारा, म्हणून आत्मबोधाची पांचरा सुयेतया ते. 15 अध्याय का सावजे हातेरू धरले, तव तया माते काकुळ ते स्मरले, का तयाचे पशुत्व वावो झाले पावले माते. अरे त्या पशुने माझं स्मरण केलं, त्याला वाया जाऊ दिलं नाही, मी वारकऱ्याला वाया जाऊ देईल. गजेंद्रासाठी मी धावत आलो तर वारकऱ्याला वाया जाऊ देईल. पण वारकऱ्याने भजन केलं पाहिजे ना, वारकऱ्याने नामस्मरण केलं पाहिजे ना. हा, एक सांगू का, माफ करा, भोजनासाठी वारी करू नका. करायची असेल तर भजनासाठी करा. माफ करा. भोजन तो देतोच, तो त्याच्यासाठी दयाळू आहे, दयाळू. तो सोडवतो. पण त्याला कनेक्ट व्हा. आता कनेक्ट होण्याकरता त्याच्याशी नातं जोडा. काय असतं बरं का, तुम्हाला एक भाव सांगतो अजून. नातं निश्चित होत नाही तोपर्यंत जबाबदारी निश्चित होत नाही. कारण प्रत्येक नात्याची वेगळी जबाबदारी आहे की नाही. आई आणि वडील, आईची जबाबदारी वेगळी, वडिलांची वेगळी, मुलाची वेगळी, भावाची वेगळी, बहिणीची वेगळी, आहेत की नाही. नात्यावर जबाबदारी ठरते, एवढं तर मान्य आहे की नाही. हो, भाऊ असेल तर त्याची जबाबदारी आहे बहिणीला दीपावलीला आणणं, तिचा आदर सन्मान करणं. आणि बहीण असेल तर तिची जबाबदारी आहे खाते फोडायला सही न देणं. नातं निश्चित करा. मग नातं देवाशी निश्चित करा. तुकोबारांनी विचार केला काय नातं जोडावं. बरं, तुकोबारांना एक तर सगळ्या नातात स्वार्थ दिसत होता, सगळ्या नातात स्वार्थ दिसत होता, अगदी आईपर्यंत जाऊन थांबले तरी स्वार्थ. मग तुकोबारांनी विचार केला असं एखादं नातं असावं की ज्याच्याशी जोडलं जबाबदारी त्याच्यावर जावी, आपण निश्चिंत राहावं. ज्याच्याशी नातं जोडलं त्याच्यावर जबाबदारी जाण्याकरता जगात एकच नातं आहे, ते जर जोडलं की ज्याच्याशी जोडलं जबाबदारी त्याच्यावर आहे, त्या नात्याचं नाव आहे पती. कुणालाही तुम्ही पती म्हणून स्वीकारा. ज्या दिवशी पती म्हणून ज्याला स्वीकारलं, आता तुमच्यावर पत्नी म्हणून काहीच जबाबदारी नाही. तुमची सगळी जबाबदारी पतीवर गेली की नाही. हिंदू धर्म सांगतो सगळी जबाबदारी पतीवर आहे की नाही. हा, पूर्वीचा काळ सांगतो मी. एखाद्या बाईच्याच पदर फाटलेला दिसला ना, गावातली लोक म्हणायची, तिला नाही काय बोलायची, अरे ही कुणाची सून आहे रे, कुणाची पत्नी आहे रे. म्हणजे तिचा फाटका पदर, तिची इज्जत नाही घालायची, तिच्या पतीची इज्जत जायची, तिच्या घराण्याची इज्जत जायची. का जबाबदारी आहे ना, जबाबदारी आहे ना. हा, आणि खरं सांगू का जबाबदार व्यक्ती कोण असेल तर भारतातला पुरुष आहे. आणि अनन्यतेने सेवा धरणारी कोण असेल तर जगात फक्त भारतातली नारी आहे. लक्षात ठेवा, नारी म्हणजे समर्पण आहे. नारी म्हणजे समर्पण आहे आणि पुरुष म्हणजे कर्तव्य आहे. कर्तव्य आणि समर्पण एकत्र आलं की सुंदर असा प्रपंचातून
परमार्थाचा डोलारा उभा राहतो. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. म्हणून नाताच हे बघा, 2 मिनिटं घेतो, जाऊ द्या. काय आहे माझं घड्याळाकडे लक्ष आहे. गोस्वामी तुलसीदास, नात्यातला भाव बघा, जबाबदारी. गोस्वामी तुलसीदासजी रामकथा करत होते काशीला. अशी कथा चालली, हजारो लोक कथा श्रवण करायची. अशी रामाची मूर्ती मोठी उभी व्यासपीठावर धनुष्य घेऊन. चैतन्य महाप्रभू कथेला यायचे. चैतन्य महाप्रभू कृष्णाचे उपासक, गोपाल कृष्णाची भक्ती करायचे. गोपाल कृष्णाला इतकं सजवून बिजवून असे टोप बीप घालून, कपडे बिपडे उबदार कपडे आणि सोन्याच्या पाळण्यामध्ये घालून बसायचे आणि मांडीवर घेऊन बसायचे गोपाल कृष्णाला. रामकथा चालू. एक दिवशी एक हत्ती त्या कथेत शिरला, लोकांना चिरडू लागला. लोक पळून गेले. चैतन्य महाप्रभू पण पळून गेले, लपून बसले. मात्र गोस्वामी तसेच बसून राहिले व्यासपीठावर. त्या हत्तीने व्यासपीठाला दंडवत करून निघून गेला. परत लोक आले, पुन्हा कथा सुरू झाली. पण चैतन्य महाप्रभूंना लोक डिवचू लागले. कशाला भक्ती करता, कशाला थोतांड करता, कशाला लोकांना दाखवता. अरे हत्तीला घाबरून देवालाच घेऊन पळून गेले. बघा गोस्वामी, व्यासपीठ सोडलं नाही. चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं, ते पळून गेले नाही हे बरोबरच आहे, आणि मी पळून गेलो हेही बरोबरच आहे. म्हणले का? कारण त्यांचा देवाशी भाव वेगळा आहे आणि माझा देवाशी भाव वेगळा आहे. त्यांचा देवाशी भाव हा सेवकाचा आहे. जिथं सेवकाचा भाव देवाशी असेल तिथं सेवकाला सांभाळणं मालकाची जबाबदारी आहे. म्हणून त्यांना पळायची गरज नाही, कारण मालक बाण घेऊन उभा आहे. पण इथं माझा भाव वात्सल्य आहे. वात्सल्य भाव असल्यामुळे ते जर माझं लेकरू असेल तर आईचंच कर्तव्य आहे लेकराला जपणं. नातं काय आहे त्याच्यात भाव प्रगट होत असतो. देवाशी नातं काय जोडायचं? तुकोबाराय म्हणले, सगळे नाते जर जबाबदारी देत असतील तर काही नाही, देवाची पत्नी व्हायचं, बाकीचं माहित नाही. एकदा पत्नी झालं रे झालं की त्याच्यावर जबाबदारी येते ना. हाचिने माता न फिरे माघारी, हाचिने माता मी घरातून बाहेर पडली. आता ती तुकोबाराय रूपी कन्या, रूपक आहे, घरातून बाहेर पडली. हाच नियम केला. काय नियम केला? परत घरात यायचंच नाही. घरातून बाहेर पडण्याचा नियम केला आणि घरात यायचं नाही. पण घराच्या बाहेर कुठेही जायचं नाही. बैसले शेजारी गोविंदा, त्याच्याच जवळ जाऊन बसले. महाराज, असं कोणाच्या जवळ जाऊन बसता येत नाही परक्या श्रीला, नाही तर लोक संशय घेतील. तुम्ही नातं प्रगट करा. महाराज म्हणतात, घर रिगी झाले पट्ट राणी बळे. मी घरात बळजबरीने घुसेल पण त्याचीच पट्ट राणी होईल. नातं, नातं. ज्ञानोबाराय म्हणतात, खरं म्हणजे एवढा लांबचा संबंध मला करायचा नव्हता, फार लांबचा संबंध, पण मी केला. दुरुला अंबुला, लय लांबचा आहे तो नवरदेव, द्वारकेचा आहे हो, पण मी त्याला केलं. द्वारकेचा नवरदेव आणि आळंदीची नवरी, संबंध केला. का? त्याच्या महाराजांचा बघा ना, पाचा दामाचा हो हो. महाराज म्हणतात बघा, त्याचा उंबरा उश्याशी करीन, त्याच्या उंबऱ्यात जाऊन उंबऱ्याला टेकून झोपून राहील. एक दिवशी तरी त्याला दया येईल आणि तो घरात घेईल, पण त्याचीच पत्नी होईल. एक ओवी ऐका ना, परिचयाची ओवी. अर्जुना गा तो भक्तो, तोची योगी तोची मुक्तो,
तो वल्लभा मी कांतू ऐसा पडिये, तो वल्लभा मी कांतो, तो माझा पती मी त्याची कांता. तुम्ही राग मानू नका. ज्या दिवशी स्वतःला तुम्ही श्री समजाल आणि तुम्ही परमेश्वराला पती समजाल, त्या दिवशी तुमचा परमार्थाचा सर्वोच्च कळस झाला. लक्षात ठेवा. त्याला पती म्हणून स्वीकारा. या जगात सगळ्याच स्त्रिया आहेत, फक्त एकच पुरुष आहे, त्याचं नाव आहे मर्यादा पुरुषोत्तम राम, मर्यादा पुरुषोत्तम कृष्ण, नाही का? त्याचं नाव आहे ईश्वर, त्याचं नाव आहे परमात्मा. तो एक आहे. आता चला, निश्चित झालं. तुकोबारायांचं ठरलं. 8:55 तुकोबाचं ठरलं की काय झालं तरी देवाशी लग्न करायचं, देवाची पत्नी व्हायचं, बाकीचं टेन्शनच घ्यायचं नाही. आता कुणाची बी पत्नी होता येईल का हो? अहो मला सांगा, त्याला एकतर्फी प्रेम म्हणतात ना अलीकडे, वन साइड. एखाद्या मुलावरती मुलगी फार प्रेम करते आणि एक दिवशी विष घेऊन मरते का? त्याचा रिस्पॉन्सच आला नाही, आहे की नाही? मग आता तुकोबार आहे, तुम्ही देवावर लाख प्रेम कराल, देवाने तुमच्यावर केलं पाहिजे ना. तुम्ही देवाला लाख पती म्हणाल, त्याने तुम्हाला पत्नी म्हटलं पाहिजे ना. आणि तो काय कुणालाही पत्नी म्हणून घेईल का? हे बघा, माझं एक वाक्य नीक ऐका. देवावर प्रेम करणारं सगळं जग आहे, पण असं आचरण करा, कधीतरी देवाने तुमच्यावर प्रेम केलं पाहिजे. अहो एक दिवशी नारद महर्षी देवाकडे गेले, बसले. देव म्हणले, काय नारदा, भेटच नाही. म्हणले, कोरोनात कोणीच कुणाची भेट नाही, काय करता तुम्ही? काय केलं देवा? देव म्हणले, बसलो बाबा निवांत. एक वही होती टेबलावर. म्हणले, देवा ही वही? देव म्हणले, माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या भक्ताची यादी करून ठेवली. नारद म्हणले, आपलं तर नाव पाहिजे या यादीत. लगेच वही उघडली, पहिलं नाव नारदातच निघालं. वा देवा, 1 नंबर मी. मग माणूस 1 नंबरला असला की पत्रिकेत जर पहिलं नाव आपलं तर खालचे कोणाचे वाचावे वाटतात. सगळी यादी वाचली आणि नारदाला अपेक्षित पाहिजे होतं, एक नावच दिसलं नाही. चुकून राहिलं असेल बुवा. म्हणले, देवा एवढीच वही आहे का? नाही. म्हणले, अजून एक वही आहे. कुठे? कपाटात ठेवली. वाचू द्या ना, उघडा ना, काढा ना. कपाटातून काढली ती मुलायम कपड्यात जपून ठेवलेली वही, उघडली. तिच्यात एकच नाव होतं जे नारदाच्या डोक्यात होतं. नारद चिडले देवावर. म्हणले, देवा या वहीत जागा असताना दुसरी वही का केली? आणि ही वही टेबलावर आणि ती कपाटात का जपून ठेवली? म्हणजे दोघं वया वेगळ्या आहेत. म्हणले का? पहिली वही आहे माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या भक्ताची यादी, आणि दुसरी वही आहे मी ज्यांच्यावर जीवापाड करतो त्यांची यादी. एकच नाव होतं हनुमंतराय. कधीतरी प्रेम करत असताना त्याच्या प्रेमास पात्र व्हा, त्याच्या परीक्षेत होतो. लग्न देवाने तुम्हाला मान्य केलं पाहिजे ना. तुकोबार आहे, तुम्ही तर व्हाल त्याची पत्नी, देवाने स्वीकारलं पाहिजे ना. त्याच्यासाठी हिंदू धर्मामध्ये एक संस्कार सांगितलाय. विवाहबद्ध होण्याकरता त्याला काय म्हणतात? लग्न सोहळा नका म्हणत जाऊ, लग्न संस्कार म्हणा. या लग्न सोहळा शब्द आला, लोकांना जमिनी विकाव्या लागल्या. हा सोहळा बाजूला करा, लग्न संस्कार म्हणा, आणि संस्काराने संस्कारित घरात आपली मुलगी द्या. माफ करा, मला माफ करा. मुलगी देताना श्रीमंती बघतो तो बाप नाही, मुलगी देताना संस्कार बघतो तो बाप आहे, कर्तव्य बघतो तो बाप आहे. संस्काराला द्या. नाहीतर खरं सांगू, म्हणजे माझा राग नका मानू, 90% मुलं श्रीमंताचेच बिघडलेले असतात आणि 100% मुलं गरीबाचे संस्कारित असतात. अजून एक वाक्य नीट ऐका आणि तुम्ही उद्या खात्री करून सांगा. या भारतामध्ये IAS होणारे 90% मुलं गरीबाचेच असतात. श्रीमंताचा कधीच IAS होत नाही. संस्कार असतात, चिकाटी असते, मेहनत असते, जाणीव असते. त्याच्या पुढे जाऊन सांगू, बापाच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवतो तो मुलगा नाही, बापाला आपल्या नावाची ओळख देतो तो मुलगा. एक दिवशी स्वामी विवेकानंद बसले, बापाच्या मांडीवरच होते, नेमके बोलायला लागले ते. बेटा तुला मोठं झाल्यावर काय व्हायचं? स्वामी विवेकानंदाचे वडील वकील होते. तुला मोठं झाल्यावर काय व्हायचं? तो म्हणजे ड्रायव्हर. बापाने लावून दिली गाला, ड्रायव्हर होतो का? ते रडायला लागलं स्वामी विवेकानंद, मला ड्रायव्हर व्हायचं. आई आली, पर आईला दया आली. हे का मुलाला वारताय? ड्रायव्हर म्हणायचं म्हणतं. सारखा बाजूला. मुलाला लवकर घेतलं, जवळ घेतलं. स्वामी विवेकानंदांना छातीला लावलं आईने, डोक्यावर हात फिरवला. बेटा काय झालं?
तुला काय व्हायचं? आई मला ड्रायव्हर व्हायचं. वा, तुला ड्रायव्हर व्हायचं, किती छान ना. भिंतीवरती एक चित्र दाखवलं, नक्की ड्रायव्हरवर भिंतीवर चित्र होतं. सोन्याचा रथ आहे, अर्जुन त्या रथात बसलाय ना, अर्जुनाच्या पुढे श्रीकृष्ण रथाची दोरी धरून उभा आहे घोड्यांची. म्हणले असा ड्रायव्हर हो की हे विश्व तुझ्या दोरीत चालेल, याच्यासारखा ड्रायव्हर हो. व्हायचं असेल तर याच्यासारखा ड्रायव्हर हो. आणि ते आईचं एक शब्द वाचला आणि या विश्वाला हिंदू धर्माचं कर्तव्य आणि जाणीव करून देणार एक महात्मा भारतात जन्माला आला, त्याचं नाव स्वामी विवेकानंद आहे. लक्षात ठेवा. विठ्ठला आता त्याच्यासाठी पूर्वी परीक्षा असायची मुलीची, वधू परीक्षण म्हणायची. मुलाकडचे लोक यायचे, 10-15 लोक यायचे सुरुवातीला. इकडं काय पद्धत आहे मला माहिती नाही. 10-15 लोक मुलाकडचे यायचे आणि त्या मुलीला बघायचे. बरोबर आहे, अशीच पद्धत आहे का? इकडं काय वेगळी आहे? हा, मग त्या मुलीला काही प्रश्न विचारायचे, त्या मुलीला काही प्रॅक्टिकली करायला लावायचे, त्या मुलीचे पाय बघायचे नाही का, पाटावर ठेव, त्याच्यात उमटव, ते सगळे परीक्षण करायचे. सगळं वधूचं परीक्षण झालं की मग ती माणसं सांगायची आम्ही तुम्हाला घरी गेल्यावर निरोप देतो. आणि इतके बिलिंदर होते, 3-3 महिने निरोप द्यायचे नाही. परेशान करायचे त्या मुलीच्या बापाला. हो, तो मुलीचा बाप मध्यस्थीला सांगायचा काय बघा बघा, सारखी वाट बघायचा. हे तोपर्यंत 3 महिन्यात 300 बघून यायचे. मग यांना तुलना करून मग निरोप द्यायचे तुमची मुलगी पसंत आहे. एकदा निरोप आला की बापाला आनंद व्हायचा. तसं श्री तुकोबाराय म्हणतात, मी त्या देवाच्या परीक्षेत उतरले, देवाने मला पत्नी म्हणून स्वीकारलं. कशावरनं? देवाने मला निरोप दिला, सांभाळण्याचा. अभंगाचं शेवटचं चरण. तू का तू विठ्ठल 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 विठ्ठल. टाळी 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 वाजवा. तुम्हाला सहज माहितीच तो सांगतो मी. ते साऊथचे साधू आहेत बघा, एक गुरुदेव म्हणून, त्यांचे इंग्लिश मधून व्याख्यान असतात, ते मराठीत पण ट्रान्सलेट करतात. त्यांचं एक वाक्य फार आवडलं. ते म्हटले 1 मिनिटे जर प्रसन्नतेने टाळी वाजवली तर 1 महिने आयुष्य वाढतं. हो, 3 मिनिटं वाजवली तर 3 महिने. कीर्तनात कसे बी 3 मिनिटं जरी वाजवले तरी एक कीर्तनाचा नाही काही फायदा, तर 3 महिने आयुष्य वाढून घरी जायचंय. लक्षात ठेवा.
विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. बघा दादा आपटून आपटून हात वाजायला लागले लोक टाळ्या. फक्त एवढंच आहे, भजन करत वाजवा, बाजारात जाऊन वाजवू नका. भजनात वाजवा. तुका तुकी उतर आला. सहानकेचा कौल. सहानकेचा म्हणजे सांभाळण्याचा, कौल म्हणजे निरोप आला. कौल म्हणजे निरोप आला, त्याच्याकडून निरोप आला. सांभाळण्याचा, सांभाळण्याचा निरोप येणं म्हणजेच पत्नी म्हणून स्वीकारणं. सांभाळणं म्हणजे काय? आम्ही कोणत्याही परिस्थितीत तुमच्या मुलीला सांभाळायला तयार आहोत. सानकेचा. पण तो मात्र यदा कदाचित सहजासहजी सांभाळत नाही. त्याकरता त्याची परीक्षेत उतरावं लागतं. हो, परीक्षेत उतरावं लागतं. संतांनी पण परीक्षा दिल्या हो. हो, वया पाण्यात बुडवून दिला तरी सुद्धा श्रद्धा सोडली नाही, म्हणून तर परीक्षेत उतरले ना. सगळी प्रॉपर्टी पाण्यात बुडवली, सगळे हिशोब पाण्यात बुडवले, तरी भजन सोडलं नाही, म्हणून तर परीक्षेत उतरले ना. त्याच्या पुढे जाऊन सांगू, 4-4 दिवस उपाशी राहिले तरी भजन सोडलं नाही, परीक्षेत उतरले. मी कधीतरी विचार करतो दत्ताभाऊ, कधीतरी माझ्या मनात असा विचार येतो, अण्णा, लोक आपला द्वेष करत असतील, लोक कदाचित आपल्याला नावं ठेवत असतील, मान्य आहे. पण तरी तुकोबारांपेक्षा आपण भाग्यवान आहोत. का? गावातून हाकलून द्यावा इतके वाईट लोक आता तरी नाही. तुकोबारांना गावातून काढून द्यावा लागलं, आणि गावातून काढून दिलं तरी भजन बंद केलं नाही. किती परीक्षा, याच्यापेक्षा काय परीक्षा? म्हणून परीक्षाचं मूर्तिमंत तत्व म्हणजे माझे तुकोबार आहेत, लक्षात ठेवा. प्रत्येक परीक्षेत उतरले. आणि खरं सांगू का, म्हणून देवापेक्षा मोठे झाले. राम तुकाराम फरक आहे. तू का राम आणि राम फरक आहे. काय फरक आहे? फक्त रामात आणि तुकारामात फक्त तुका शब्द एक आडवा आहे, जास्त आहे. तुकोबारांकडे तुका शब्द जास्त आहे, राम दोघीकडे सारखा आहे. फक्त एकच सांगतो, एका रामाचा शेतू भंग पावला, पण तुकोबाराचे अभंग तसेच आहेत. हा, म्हणून तुकोबारे परीक्षेत क्षणाक्षणा सांभाळितो, साक्षी होतो आपुला. सहानकेचा कौल दिला. संपलं. मी आता प्रमाण देऊ का म्हणायला? कारण फार अति पहिल्या दिवसाचे कीर्तन वाढवणं म्हणजे दुसऱ्या दिवशी ना परिणाम करून घेणं श्रोत्यांवर. म्हणून मी 5 मिनिटं फक्त, मी 6:15चा वेळ दिला होता आणि मी 15 मिनिटं उशीर आलो. म्हणून कुठेही कसं असतं, बिल आणि मीटर मॅच झालं पाहिजे. नाही तर मीटर काहीच फिरायचं नाही, बिल फार यायचं. असं बी अलीकडे मीटरपेक्षा बिलच वाढले संप्रदायात जास्त. आणि एक लक्षात घ्या, बिलांची कीर्तन ठेवूच नका. खरं सांगू का, देवाच्या परीक्षेत उतरणारे कीर्तन ठेवा. मी एक वाक्य नीट सांगतो, स्वतःने आत्मचिंतन करा. मी तुम्हाला क्लिअर सांगतो, राग मानू नका, आत्मचिंतन करा. मी जे वागतो ते देवाला आवडेल का? माझ्या गळ्यात तुळशीची माळ आहे. मी जे वागतो ते ज्ञानोबारांना आवडेल का? मी एखादं व्यसन करत असेल तर ते व्यसन करताना एकदा आत्मचिंतन करा. हे व्यसन मी करतोय, माझ्या घरात ज्ञानेश्वरी आहे, मी पारायण करतोय, मी वारीला जातोय, हे व्यसन केलेलं माझ्या माऊलींना आवडेल का? मन म्हणेल हो तर व्यसन करा, मन म्हणेल नाही तर त्या क्षणी व्यसन सोडा. मन कधीच हो म्हणणार नाही. आपण काय करतो म्हणून हे बघा, माफ करा, कशासाठी तुम्हाला गर्दी पाहिजे कीर्तनाला? गर्दी कमी जमू द्या. कीर्तन लोकांच्या आवडीचं नाहीये. कीर्तन आहे ईश्वराच्या आवडीची कलियुगातली प्रेरणादायी भक्ती आहे, लक्षात ठेवा. ईश्वराला आनंद वाटला पाहिजे असं कीर्तन करू द्या. तुका तुकी उतरला, सहानकेचा कौल दिला. आता तुकोबारा म्हणले 5 मिनिटं राहिले, माझं लग्न लावान जाऊ द्या. आता लग्न सोहळा निश्चित झाला. दोघी पक्षांकडे धावपळ सुरू झाली. फक्त लग्न मोठ्याच्या घरी असल्यामुळे देवाकडेच लग्न ठरलं. आणि म्हणून देवाने वधू म्हणून मला घेण्याकरता मुराळी पाठवला. मी त्याचा शृंगार केला. 3रं चरण. बोध मुरळी शृंगारीला, बोध मुरळी शृंगारीला, बोध मुरळी शृंगारीला,
लाडकिले बोध मुराळी, मला देवाने मुराळी घ्यायला पाठवलं. तुकोबारांना मुराळी असा तसा पाठवला नाही. बोध रूपी मुराळी म्हणजे सद्गुरु रूपी मुराळी आला, संत रूपी मुराळी आला. मला वाटतं हा मुराळी प्रत्येकाच्या जीवनात यावा, तो घरी यावा आणि तुम्हाला बोध देऊन जावा, ज्ञानाचा बोध. तो ज्ञानीय आत्मबोधाचा निवृत्तीनाथांचं वर्णन करत असताना आहे की नाही, बोध सद्गुरु देऊ शकतात, ज्ञान देऊ शकतं. म्हणून माफ करा मला, शेतीत बी चांगलं पेरलं तर पीक चांगलं येतं. तसं परमार्थाचं बोधरूपी बीज परंपरेचं आणि ग्रेट असेल तर परमार्थाची वृद्धी होते. म्हणून असतच बीज वापरू नका परमार्थाला. अजून वाक्य एक ऐका, व्यक्तिनिष्ठ संप्रदायाकडे आकर्षित होऊ नका, समाजनिष्ठ संप्रदायाकडे आकर्षित व्हा. म्हणजे तुकोबाराय ज्ञानोबारायांच्या विचाराकडे या. हा हा बघा तुम्ही, बीज बोध मुराळी बघा तुम्ही. आमचं जे बोध आहे ना, ते आदिनाथ उमा ते बीज आहे, ते बोध आहे. तिथून बोध आला. आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा, बोधाचा संत रूपी बोध मिळाला, श्री गुरु रूपी बोध मिळाला. आम्ही त्याचा शृंगार केला. शृंगार केला म्हणजे त्या सद्गुरूची सेवा केली, तनुमनोजीव वगैरे वगैरे. त्यांनी आम्हाला एक वचन दिलं, 84चा आमच्यावर शिक्काच मारला. म्हणजे आता तुम्हाला जन्म मरण नाही, 84 योनी फिरावं लागणार नाही. देवाने पाठवलंय, मी तुमचा मुराळे, चला गाडीत बसा निघा. आता लग्नाची घाई सुरू झाली, मुराळे आला, चला निघायचं. पण पूर्वीच्या पोरीनं जायच्या नाही बघा तुम्ही, कारण 12-13 वर्ष लग्न व्हायचं, त्या रडायच्या. बरोबर आहे ना, जुन्या आज्या जायच्या नाही, रडायच्या. मग लग्नाला तयार नाही व्हायच्या. मग तिची मानसिकता तयार करण्याकरता आमच्याकडे त्याला गडंगनेर म्हणतात. म्हणजे काय म्हणतात इकडे, तिला जेवण घालायचं, नात्यात गोत्यात जाऊन तिला सोनं नाणं द्याय, म्हणजे तिची मानसिकता व्हावी म्हणून. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीत त्याला केळवण म्हटलं. का केळविली नोवरी, केळवण म्हटलं. मग तिला जेवायला घाल, हे घाल, सोनं नाणं, मानसिकता. तिला मजा वाटते मग माझं लग्न, मग तिची मानसिकता तयार होते. जाण्याकरता म्हणजे पूर्वीच्या मुलींची जाण्याकरता मानसिकता करावी लागत होती. आत्ताच्या मुलींची जाऊ नको याकरता मानसिकता करावी लागते. हे महाराष्ट्राचं दुर्दैवच आहे. बाई नको ना जाऊ, असं करू नको, नको जाऊ, ती रात्रीच जाते. माझं एकच म्हणणं आहे, मुलींनी शिकावं, मुलींनी माणसा इतकंच प्रबळ व्हावं, माणसा बरोबरीच व्हावं. फक्त मुलीने आयुष्यात एक काम करावं, माझ्या एकाही कृत्यामुळे माझ्या आई आणि बापाला खाली मान घालायची वेळ येऊ नये एवढं सांभाळावं. आणि हे जर मुलीने करावं वाटत असेल तर मुलीला कीर्तनात आनंद जा, संस्कार करत जा. लक्षात घ्या, ज्ञानेश्वरी शिकवा, तिला गाथा शिकवा, संस्कार द्या. हा हा तिची मानसिकता तयार करा. म्हणून संस्कारित मुली कधीच असं करत नाही, संस्कारहीन मुली अशा करतात. जाऊ द्या, तिची मानसिकता तयार झाली. तुकोबाराय रूपी नवरी आता निघाली. आता दोनच संपला, विषय संपला. चला, आमच्याकडे एक पद्धत आहे, लग्नाच्या दिवशी तिला एक शृंगार केला जातो. आता हे प्रमाणात देत नाही, पहिले एकच म्हणा, वेळ संपला ते भैरवीत म्हणा. शृंगार केला जातो. लग्नाच्या दिवशी तिला चुडा भरला जातो. इकडे भरतात का? हा, तुकोबाराय रूपी कन्या म्हणते, आता मला चुडा भरला. आखई चुडा हाती आला, आखई चुडा म्हणजे अक्षत्वाचा चुडा आता माझ्या हातात आला. 84चा शिक्का केला, बोधरूपी मुराळी बरोबर बसली, देवाजी मला सांभाळण्याचा निरोप दिला, निघाली. पण आजच माझ्या हातात अक्षत्वाचा चुडा आला. आता मला मरणच नाही. आता चंद्र सूर्य असेपर्यंत तुकोबाराय आहेत, नाही तुकोबाराय ज्ञानोबाराय आहेत तोपर्यंत चंद्र सूर्य आहे. अक्षत्वाचा चुडा आला, कीर्ती झाली. फक्त अंकन मोती नाकाला. परमपूज्य नथुसिंग बाबा बरं का, त्यांनी अंकन मोतीचा अर्थ मोक्ष केलाय. वारकऱ्यांनी काय केलं, मोक्षाला व्हॅल्यू नाही दिले, ते नाकात अडकून ठेवले. का? त्याच्या भक्ती सुखाचा आनंद घ्यायचा आहे ना. नाही का,
मोक्ष पदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी विटे आयुष्य सुख नोवे भक्ती रस पुढता पुढती आस सेवावे म्हणून मोक्ष रूपी नथ नाकात अडकून ठेवली. त्याचं काही एवढं नाही. अंकन मोती नाकाला निघाले तुकोबाराय. लग्न आता होणार. एकाने प्रश्न विचारला, महाराज तुकोबाराय देवाचं तुमच्या बरोबर लग्न होतंय, देवाने तुम्हाला पत्नी म्हणून स्वीकारलं, काय भाग्य तुमचं, पण अशा आमच्याकडे लग्न होत नाही. म्हणले का? लग्न होण्याकरता 2 कुळं सारखे बघावी लागतात, 2 संस्कार बघावे लागतात. कोणतीही मुलगी कुठे देता येईल का? कुठे लग्न होईल का? तुमचं काय कुळ आहे असं काय? अलीकडे एक अजून मला वाईट वाटतं, म्हणे काही म्हणा, लोक 2 कुळं आणि संस्कार न बघता 2 शिक्षण बघतात. मला वाटतं ही पण चूक आहे. 2 इंजिनियरांचं लग्न होतं, 2 डॉक्टरांचं लग्न होतं. डॉक्टरीन, इंजिनियर, ते बी आयटी, सिव्हिल, शेतकरी आहे ना. तरी अजून बरं आहे कीर्तनकारीचं लग्न होत नाही. मग तुमचं देवाबरोबर लग्न, काय कुळ काय तुमचं, काय असं तुमच्या कुळाचा अधिकार आहे असं मला सांगा. एखादी मुलगी सुंदर आहे, चला, सुसंस्कृत आहे, गावामध्ये तिचं नाव आहे, पण अडचण अशी आहे तिचा बापाला 3 माणसं 3.5 तास संध्याकाळी शोधतात तरी बाप सापडत नाही. लोक विचार करतात ना त्या माऊलीशी लग्न करताना, काही तिचा दोष नाही, पण बाप नाही, ते कुळ नाही बाबा, संस्कार नाही. मग तुमच्यामध्ये असं काय कोणतं कुळ आहे? तुकोबाराय म्हणलं, का तुम्ही माझ्या कुळाचा एवढा विचार करता? मी काय सामान्य कुळातली आहे का? मी संत कुळातली आहे, संतांची आहे, आणि नाही एवढीच त्यांची लाडकी आहे, आणि लाडकीच नाही अनेक संतांची कृपांकित आहे अभंगाचं पहिलं चरण. आवाज द्या हार्मोनियमच्या याला.
असतील. माझा परिचय फक्त दत्ताभाऊंशी आहे. आधी करून गावातली सगळीच मंडळी, सप्ताह कमिटी, भजनी मंडळ, ग्रामपंचायत, सोसायटी, आधी करून सगळे पदाधिकारी, सर्वांना धन्यवाद देतो की आपण इतका सुंदर छान उत्सव करतायत. सगळे गुणीजन वृंदांना धन्यवाद देतो, मला साथ दिली. हार्मोनियम तर किती गोड वाजवली आपण, सनई छान वाजवली भैरवीमध्ये, पखवाज, आधी करून सगळी मंडळी. कीर्तनाकरता विशेष उपस्थिती ज्यांची आहे ते आमचे दिलीप अण्णा या परिसरामध्ये करतात. नियोजन, आयोजन आणि तात्यांचे लाडके आहेत ते, नाही का. त्याचप्रमाणे माझ्यावर नितांत प्रेम करणारं या भागातलं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे राजेंद्रदादा सोळसकर आहेत. प्रसन्न वातावरण आणि बारीक बारीक गोष्टींचं निरीक्षण करणारे ते आहेत. आनंद, एक उत्कृष्ट कुटुंब, आदर्श कुटुंब. ते दोघं, त्यांचा मुलगा आणि कन्या दोघांना कीर्तनाला घेऊन आले. हे प्रत्येकाने करा, म्हणजे खोटं नाही सांगत. 7 दिवसात 1 दिवस तरी आपल्या मुलांना मुलींना कीर्तनाला आणा, ते वाया जाणार नाही, लक्षात ठेवा. तुम्ही कीर्तनाला आणलं की ते वाया जाणार नाहीत, लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे प्रशांत भाऊ सपत्नीक आलेत. आज दुपारी त्यांच्याकडे जायचं ठरलं होतं पण नाईलाज झाला, मला प्रवास वाढले थोडे. असो, आधी करून कोणाचं विशेष नाव राहिलं असेल तर मला माफ करा किंवा याच्यामध्ये घेतीलच. सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. हा विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय. बोलिलेले कुळे देवा कुडी उत्तर दैवत विठ्ठल वित्त गोत चित्त, विठ्ठल पुण्याने पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची. विठ्ठल विस्तार राजनी सप्तही पाताळे भरुणी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. विठ्ठल जीवीचा जिव्हाळा, विठ्ठल कृपेचा कोवळा, विठ्ठल प्रेमाचा पुतळा, लावेला ताळा विश्व विठ्ठले. विठ्ठल बाप माये चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विने चाळ नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय. हरी शंकराची लवधवती विक्राळ ब्रह्मांडी माळा, विषय काळा ज्वाळा, लावण्य सुंदर वंशती वाळा, ते दुनिया धरणे मोवाळे डोळा. जय देव जय देव जय श्री शंकरा, स्वामी शंकरा. आरती ओवाळी, कर्पूर गौरा भोळा नयने विशाळा, अंगांगी पार्वती सुमनांच्या माळा, हृदयचे उदाहरण गुणगण्या, अंगाची मनोरे उमावे ताळा. जय देव जय देव जय श्री शंकरा, स्वामी शंकरा. आरती ओवाळू, आरती ओवाळू. तुझं कर्पूर गौरा, देवी दैत्या सागर मंथन पैकी आवाजे नवचित ते तुम्हा अपूर्वपणे नीलकंठ नाम शुद्ध झाले. जय देव जय देव जय श्री शंकरा, हो स्वामी शंकरा. आरती ओवाळू, आरती ओवाळू. तुझे कर्पूर गौरा, जय देव जय देव. शतकोटीचे वीर वाद्य उद्धारी. रघुवीर जय देव जय देव जगत, जय देव जय देव जय पांडुरंग. रुपाई वल्लभ राईचा वल्लभ भावे तुलका. जय देव तुळशी माळा गळा देवनिपती, काले पितांबर तुळला देव दुर्वारा. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा खंडारी नाम सप्ताह मौजे कोऱ्हाळे बुद्रुक, तालुका बारामती, जिल्हा पुणे. विनीत समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळ तसेच युवक मंडळ कोऱ्हाळे बुद्रुक. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.